जे काही भारत पाकिस्तान मॅच झाली त्या भारत पाकिस्तान मॅचच्या विरोधात लोक उठावाने बोलतात आहे. कुठेतरी लक्ष केंद्रित दुसरीकडे लक्ष केंद्रित व्हावं अशी त्यांची धारणा होती की मासाहेबांवरती कुठला तरी सांगून हे केलं तर त्याचा आक्षेप आणि प्रक्षोभ होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची ती बातमी झाकली जाईल. परंतु आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी संयमाने घ्या, संपूर्ण साफ करून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे. त्याची पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट देऊ, त्यानंतर आम्ही आमच्या प्रतिक्रिया सध्या स्थानिक आमदार जे आहेत ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे 18 वर्षापूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा एक आक्रमकता शिवसैनिकांमध्ये बघायला मिळाली होती. नाही, आक्रमकता आजही शिवसैनिकांमध्ये आहे, परंतु आक्रमकता करून त्याचा उपयोग काय? आज एक तर तुम्ही बघताय एलपी स्टॅम्प ब्रिज बंद झाल्यानंतर इथे लोकांची काय हालत आहे दादर परिसरात. जर एका ठिकाणी ठिणगी पडली तर आज मला पण पूर्ण मुंबई महाराष्ट्रामधून फोन होतं काय झालं. मी म्हणलो आम्ही असा प्रकार त्यांना सांगितलं की संयमाने घ्या, आपल्याला कुठे लोकांचं जनजीवन विस्कळीत करायचं नाही, त्यामध्ये काय मोठेपणा आहे म्हणून आम्ही संयमाने घेतो. परंतु असा संयम असा नाही, परंतु फुटेज आल्यानंतर जर तो कुठल्या पक्षाची संघटनेशी रिलेटेड असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊ आम्ही. गुन्हा अजून दाखल केलेला नाही. आम्ही पहिला डीसीपी म्हणाले की आम्ही फुटेज चेक करतो, त्यानंतर आपण चर्चा करू. तुम्हाला वाटतं की राजकीय वैमनस्यामधून ही गोष्ट घडलेली आहे? असा चुकीचा अंदाज करण्यात मजा नाही, परंतु जो सीसीटीव्ही फुटेज आल्यानंतर आम्ही अंदाज घेऊ ना. सीसीटीव्ही फुटेज सुरू आहे. तक्रार नाही केली. शिवसैनिक करणार की स्वतः पोलीस करून घेतील असं वाटतं? ती नंतरची बाब, पहिली सुरुवात येऊ दे तरी फुटेज आम्हाला, मग आम्ही बघू ना आमच्या प्रतिक्रिया मग तुम्हाला समजतील ना. तुम्ही म्हणालात की मॅच आणि इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीनं मासाहेबांच्या या पुतळ्याला होऊ शकतं आमचा अंदाज आहे. कारण बघा लाल कलरचा रंग केला आणि आम्ही सुद्धा जो काय आंदोलन घेतलं तो सिंदूर आंदोलन घेतलं, त्यामुळे होण्याची शक्यता आहे. आम्ही म्हणतोय म्हणजे कुंकू आंदोलन जे रविवारी घेतलं होतं असं होऊ शकतं. आता बघू आम्ही, त्याच्या फुटेज आल्यानंतरच समजेल आम्हाला, तोपर्यंत आम्हाला समजणार नाही. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपल चोरही म्हटलंय भाषणामध्ये. बघा ज्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य ते बोलतात त्यांना बोलू दे ना, त्याच्यामध्ये काय आम्ही आक्षेप घेतलाय का? आमच्या कुठल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे का? नाही दिली आहे ना. गेल्या 3 दिवसापासून दादरचा हा परिसर दुमसताना बघायला मिळत आहे. मग तो चौकाचा वाद असो नाही तर मासाहेबांच्या पुतळ्याचा वाद. नाही, चौकाचा वाद असा नाही. तेव्हा पण आम्ही सांगितलं जर माजी आमदाराला, आणि मला आता क्लिप मिळाली, माजी आमदार बोलतो की स्थानिक आमदाराला 2 कोटी निधी मिळतो पण मला 20 कोटी मिळतो. म्हणजे त्याचे निवडून येऊन उपयोग काय? जर प्रशासन माजी आमदाराला 20 कोटी निधी देतात आणि स्थानिक आमदारांना 2 कोटी देतात आहे, म्हणजे तुम्ही बघा प्रशासन कशा पद्धतीने चाललंय आणि सरकार कशा पद्धतीने चाललंय. याचं उत्तर स्वतः माजी आमदार, माझ्याकडे फुटेज आहे, ते लोकांना सांगतात आहे की बघा आमदारांची हालत काय आहे. म्हणजे निवडून ये नाही तर निवडून नको येऊ, आम्हाला निधी मिळणार, सरकार आम्हाला लाड आमचे पुरवणार, अशी सध्याच्या सरकारचा धारणा आहे. गुन्हा दाखल होईल किंवा पोलिसांकडून योग्य कारवाई होईल, पोलिसांकडून योग्य कारवाई होईल आणि गुन्हा सुद्धा होईल. त्या पद्धतीने फक्त पोलीस बोलले की संयमाने थांबा, आम्ही पहिला शोध पूर्ण करतो, त्यानंतर तुम्हाला. ऑपरेशन सिंदूरला तुम्ही कुंकूने उत्तर दिलं आणि त्याच प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी उमटली आहे. अशी आम्हाला असं शिवसैनिकांना दाट शक्यता वाटते. बाकी आम्ही काय त्याच्यामध्ये म्हणजे शेवटी कुंकूचा तरी ते वापर केलाय लाल कलरचा, म्हणून आम्हाला थोडं वाटतं. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमतात, शिवसैनिकांना नाही आता काय तुमच्या माध्यमातूनच शिवसैनिक जमतात. मला तिकडनं तुम्ही जसं बातम्या देताय त्याप्रमाणे फोन येतो आम्हाला.